नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव संदीप. ऑनलाईन स्टडीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण इंग्लिश ग्रामरचे लेक्चर सिरीज चालू आहे आपली. त्याच्यामध्ये हे आपलं 5वं लेक्चर आहे. पहिल्या 4 लेक्चरमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच हा टॉपिक कवर केला. या लेक्चरमध्ये आपण नंबर आणि जेंडर म्हणजेच वचन आणि लिंग हा टॉपिक आपण कवर करणार आहोत. व्हिडिओ खूप छोटा होणार आहे, त्यामुळं शेवटपर्यंत सर्वांनी बघावा. आणि खूप सोपा टॉपिक आहे हा. ठीक आहे. तर नंबर म्हणजे काय? तर नंबर म्हणजेच वचन. आता वचन म्हणजे ते वचन नाही की जे आपण विश्वास ठेवण्यासाठी देतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जुन्या पिक्चरमध्ये पाहिलं असेल बघा, मुलींचा जो बाप असतो, मुलींचे वडील असतात, ते मुलाच्या वडिलांना म्हणतात की मैं अपनी बेटी का हात आपके बेटे के हात में दूंगा. म्हणजे माझ्या मुलीचं तुमच्या मुलाबरोबर लग्न लावून देईन, हे मैं आपको वचन देता हूँ. त्याच्यामध्ये वचन हे काय आहे, एक विश्वासाचा शब्द दिलेला असतो. पण इथं आपण शिकताना ग्रामरमध्ये जो आपलं शिकतो आहे ते वचन, याचा अर्थ काय आहे, संख्येशी निगडीत आहे, म्हणजे नंबरशी निगडीत आहे. बरोबर. तर नंबरचे टाईप 2 आहेत, सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर, म्हणजे एकवचन आणि अनेकवचन. बरोबर. एकवचन म्हणजे काय, तर ज्या नामातून एकाच घटकाचा बोध होतो त्याला काय म्हणतात, एकवचन किंवा सिंग्युलर नंबर. फॉर एक्झाम्पल, बुक, काव, स्टुडंट, डॉग. बरोबर. ह्याच्यामध्ये बुक म्हणजे एकच बुक, काव म्हणजे एकच गाई, स्टुडंट म्हणजे एकच स्टुडंट, आणि डॉग म्हणजे एकच डॉग. बरोबर. आता ते प्लुरलमध्ये ज्या नामातून एकपेक्षा जास्त घटकांचा बोध होतो त्यांना काय म्हणतात, अनेकवचन किंवा प्लुरल नंबर्स. फॉर एक्झाम्पल, वरचेच एक्झाम्पल घेतले तर बघा, जेव्हा एक बुक असतं त्यावेळी सिंग्युलर नंबरमध्ये बुक येतं. जेव्हा अनेक बुक्स असतात तेव्हा काय येतं, बुक्स. जेव्हा एक काव असेल, म्हणजे एक गाई असेल तेव्हा काव, आणि अनेक गाई असतील तेव्हा काऊज. स्टुडंट्सचं पण तसंच. डॉग म्हणजे कुत्र्याचं पण तसंच. एक कुत्रा असेल तेव्हा डॉग, अनेक कुत्रे असेल तेव्हा डॉग्स. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळलं की जेव्हा आपण सिंग्युलर नंबर असतो त्या नामाच्या पुढं जर आपण एस लावलं तर आपल्याला काय मिळतं, त्याचं अनेकवचन मिळतं. पण हा एकच नियम आहे का? आपला पहिला नियम आहे बघा तो, एकवचनी नामाच्या पुढे एस जोडायचा, म्हणजे आपल्याला काय मिळतं, अनेकवचन मिळतं. फॉर एक्झाम्पल, कार आणि कार्स. हे बघा, कार आहे सिंगल कार. बरोबर. आणि हे आहेत अनेक कार्स, मेनी कार्स, म्हणजे त्याचा अर्थ हे अनेकवचन आहे. म्हणजे कारच्या पुढं आपण काय जोडला, एस जोडला. हा आपला पहिला नियम. पण ह्या नियम प्रत्येक शब्दाला, प्रत्येक जे इंग्लिशमधले जे नाम असतात त्यांना प्रत्येक एकवचनी नामाला जर पुढे एस लावला तर त्याचं अनेकवचन होत नाही. त्यामुळे त्याला बरेच अपवाद आहेत. त्या अपवाद आपण पुढच्या नियमामध्ये बघणार आहोत. ते कोणते? त्याच्या अगोदर आपले याचे एक्झाम्पल बघू. एकवचनी नामाच्या पुढे जेव्हा एस जोडतो आपण तेव्हा आपल्याला अनेकवचन भेटतं. त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत? बॉय, बॉईज, गर्ल्स, पेन, पेन्स, बुक, बुक्स. बरोबर. आता दुसरा नियम काय सांगतो आपल्याला, जर हा जो माणूस आहे ना त्याला आपण थोडंसं खाली घेऊ. ठीक आहे. जर एकवचनी नामाच्या शेवटी SH, CH, X किंवा Z असेल तर अनेकवचन करताना नामाच्या शेवटी ES जोडायचा. बरोबर. फॉर एक्झाम्पल घेतलं आहे बघा मी इथं, डिश, डिशेस. बरोबर. आता हा एकवचनी नाम कोणतं आहे, तर डिश. डिश म्हणजे प्लेट, एक छोटीशी प्लेट. बरोबर ना. डिशच्या शेवटचे शब्द कोणते, 2 शब्द SH आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आपला नियम काय सांगतो, जर एकवचनी नामाच्या शेवटी SH, CH, X किंवा Z असेल तर अनेकवचन करताना
नामाच्या शेवटी काय जोडायचं, ES जोडायचं. इथं बघा DISH आहे, त्याच्यापुढं ES जोडलेलं आहे. बरोबर. हे बघा एक डिश आहे, डिशेस, मेनी डिशेस. बरोबर. आता हे असं का केलं असेल बघा, थोडंसं आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की आता समजा डिश आहे, डिशच्या पुढं जर फक्त आपण एस अनेकवचन करण्यासाठी फक्त एस जोडला असता तर त्याचा उच्चार कसा झाला असता, डिश. ते थोडंसं विचित्र वाटतं ना, डिश. ते डिश आणि डिश दोन्ही एकच वाटलं असतं. त्याच्यामुळं काय केलेलं आहे, डिश ज्यावेळेस असे शब्द येतात, दिलेले शब्द, सॉरी, हे जे शब्द येतात यस, SH, CH, X आणि Z असे शब्द शेवटी येतात, त्याच्यामुळं काय केलेलं आहे, पुढं ES जोडलेलं आहे अनेकवचन करताना. एक्झाम्पल बघा, बॉक्स शेवटी X आहे, बॉक्स, बॉक्सेस. आता बॉक्सला जर आपण फक्त पुढे ES जोडलं असतं तर ते कसं उच्चार झाला असता, बॉक्स. काय म्हणजे दोन्ही सारखंच वाटलं असतं. बरोबर. वॉच, वॉचेस. ब्रश, ब्रशेस. बरोबर. आता आपला तिसरा नियम आहे, जर एकवचनी नामाच्या शेवटी, आता हा माणूस बरोबर आहे, ठीक आहे. जर एकवचनी नामाच्या शेवटी वाय असेल व वाय पूर्वी व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट असेल तर अनेकवचन करताना वाय ऐवजी IES जोडावे. बरोबर. तर एकवचनी नामाच्या शेवटी समजा वाय आहे आणि त्या वायच्या पूर्वी कॉन्सोनंट आहे म्हणजे व्यंजन आहे. कॉन्सोनंट आणि व्यंजन आणि स्वर हे तुम्हाला माहिती पाहिजे. AEIOU हे काय आहेत, स्वर आहेत इंग्लिशमध्ये, जे 26 अल्फाबेट्स आहेत. त्याच्यामुळे 26 पैकी 5 काय आहेत, ओवेल्स आहेत किंवा स्वर आहेत. ते कोणते कोणते, AEIOU. आणि बाकीचे जे आहेत 21 ते सगळे काय आहेत, कॉन्सोनंट आहेत. म्हणजे AEIOU हे शब्द सोडून दुसरा कोणताही शब्द जर समजा ह्या वायच्या अगोदर आला, वायच्या पूर्वी आला, तर तेव्हा काय होतं, त्या वायच्या ऐवजी IES हे अनेकवचन करताना जोडला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आहे लेडी, इथं सिंगल लेडी आहे. बरोबर. त्याचं अनेकवचन करताना काय केलेलं आहे, वाय, इथं वायच्या पूर्वी काय आहे, डी आहे. डी काय आहे, कॉन्सोनंट आहे म्हणजेच व्यंजन आहे ते. त्यामुळं काय केलेलं आहे, आपण वायच्या ऐवजी आपण IES वापरला आहे. त्यामुळे त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं, त्याचा उच्चार कसा होतो, तर लेडीज. बरोबर. लेडी, लेडीज. असेच एक्झाम्पल बघा, स्टोरी. आर हे काय आहे, कॉन्सोनंट आहे, वायच्या पूर्वी आलेलं आर, त्याच्यामुळं त्याचं अनेकवचन काय झालं, स्टोरीज. सिटी, सिटीज. बॉडी, बॉडीज. ठीक आहे. आता नियम चौथा काय सांगतो, जर एकवचनी नामाच्या शेवटी वाय असेल व वाय पूर्वी स्वर असतील म्हणजे AEIOU हे स्वर असतील तर अनेकवचन करताना शेवटी काय लावायचं, फक्त S लावायचं. बरोबर. फॉर एक्झाम्पल इथं मंकी, मंकीच्या लास्ट वर्ड कोणता आहे, वाय. बरोबर. वायच्या पूर्वी काय आलेलं आहे, E आलेलं आहे, व E. आता आपला नियम काय सांगतो, जर शेवटी एकवचनी नामाच्या शेवटी जर वाय असेल आणि वाय पूर्वी जर स्वर असेल म्हणजे AEIOU यापैकी जर एखादा शब्द असेल, त्याच्यामध्ये ई हा शब्द आहे, हा तो कोणता आहे, स्वर आहे. त्याच्यामुळं त्याचं अनेकवचन करताना फक्त S जोडायचा. बरोबर. आपण मागच्या नियमामध्ये पाहिलं होतं की जर वायच्या पूर्वी जर व्यंजन असेल तर काय जोडायचा, वाय ऐवजी IES जोडायचा. ठीक आहे. तर वाय पूर्वी स्वर आला आहे त्यामुळं फक्त S जोडायचा. मंकीज, मंकी, मंकीज. ठीक आहे. बाकीचे अजून एक्झाम्पल बघा, बॉय, बॉयज. डे, डेज. की, की म्हणजे चावी, की, कीज. रे, रे म्हणजे किरण, आपले सूर्याचे जे किरण असतात ना तसे किरण. आणि टॉय म्हणजे खेळणी, टॉय, टॉयज. आता प्रत्येक बघा,
प्रत्येक एकवचनी नामामध्ये या काय आहे, शेवटचा शब्द वाय आहे आणि वायच्या पूर्वी स्वर आहे. त्याच्यामुळं आपण अनेकवचन करताना वाय नंतर काय जोडायचं आहे, फक्त यस जोडायचं आहे. ठीक आहे, बॉय बॉईज, डे डेज अँड सो ऑन. ठीक आहे. आता नियम 5 काय सांगतो आपल्याला, जर एकवचनी नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ई असेल तर त्या शब्दाऐवजी काय जोडायचं, त्या शब्दाऐवजी म्हणजे तो शब्द काढायचा आणि त्या शब्दाऐवजी जोडायचं व्ही ई एस. फॉर एक्झाम्पल लीफ आहे इथं, लीफ. लीफ म्हणजे काय तर पान. आपलं झाडाचं जे पान असतं ना त्याला आपण लीफ म्हणतो. बरोबर. लीफचं अनेकवचन करायचं असेल, अनेक पानं असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, लीव्ज म्हणतो. म्हणजे काय झालं तर एफच्या ऐवजी आपण काय वापरलं, व्ही ई एस. त्यामुळे स्पेलिंग त्याची कशी झाली, LEA VES, लीव्ज. ठीक आहे. लीफ आणि अनेक पानं म्हणजे लीव्ज. आता अजून कोणते एक्झाम्पल आहेत बघा. वोल्फ. वोल्फ म्हणजे लांडगा. जेव्हा एक लांडगा असेल तेव्हा लांडगा आणि अनेक लांडगे असतील तेव्हा काय, वोल्फ्स म्हणजेच लांडगे. थीफ म्हणजे चोर, थीव्ज म्हणजे अनेक चोर. वाईफ. वाईफ म्हणजे बायको आणि वाईव्ज म्हणजे बायका. जर एकापेक्षा जास्त बायका असतील, एकापेक्षा जास्त लग्न केलेले असतील तर एकापेक्षा जास्त बायका असतील, बरोबर, तेव्हा काय होईल, वाईव्स होईल. ठीक आहे. आता समरी आहे बघू आपण थोडंसं काय काय बघितलं आपण. जर एकवचनी नामाच्या शेवटचे शब्द, बरोबर, एकवचनी नामाचे शेवटचे शब्द जर यस, SH, CH, एक्स, ओ आणि झेड हे असतील तर आपण काय करतो, त्या नामाच्या पुढं ES जोडतो, बरोबर. आणि जर एकवचनी नामाच्या शेवटी जर वाय असेल आणि तर काय करतो आपण, वायच्या ऐवजी IES जोडतो. आणि समजा नामाच्या शेवटी वाय असेल आणि त्या वायच्या अगोदर जर स्वर असतील, AEIO यापैकी एखादा शब्द असेल तर आपण काय करतो, अनेकवचन करताना शेवटी फक्त एस जोडून देतो त्या नामाच्या नंतर. नंतर आहे एफ आणि FE. समजा एफ आणि FE हे एकवचनी नामाचे शेवटचे शब्द असतील, शेवटचे अक्षर असतील, लेटर्स असतील तर आपण काय करतो, ती एफ आणि FE हे काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी काय जोडतो, VES, बरोबर. आता समजा हे वरील शब्द सोडले, हे पहिल्या कॉलममधले दुसऱ्यामधले तिसऱ्यामधले हे सगळे शब्द आपण सोडले आणि हे शब्द सोडून दुसरा कोणताही, हे अक्षर सोडून ह्या अक्षराऐवजी दुसरी कोणती तरी एखादं अक्षर असेल तेव्हा आपण काय करतो, फक्त अनेकवचन करताना शेवटी एस जोडतो. ठीक आहे. ह्याची आपण समरी बघितली. आता काही शब्द किंवा काही नामं असे असतात की ते आपण जे आत्ताचे नियम बघितले, 4-5 नियम, त्या 5पैकी कोणताही नियम पाळत नाहीत. म्हणजे आपल्या क्लासमध्ये काही मुलं असतात बघा, काही मुलं किंवा मुली, ते काय करतात, कोणताच नियम पाळत नाहीत, बरोबर. क्लासमध्ये क्लास सुरू असताना बोलत बसतात जे की बोलायचं नसतं. मग एक्झाममध्ये कॉपी घेऊन येतात जे की कॉपी करून पेपर लिहायचा नसतो, बरोबर. आता असेच नियम न पाळणारे काही शब्द आहेत. ते कोणते आहेत तर मॅन आहे. मॅनचं अनेकवचन होतं मेन, MEN. मॅनचं अनेकवचन मेन होतं, बरोबर. माणूसच काय आहे, नियम न पाळणार आहे, मेन. वुमेन, सॉरी इथं थोडंसं चूक झाली आहे. हे जे वुमन आहे, हे वुमनचं अनेकवचन वुमेन आहे. ठीक आहे. ते मेन नाही आहे, ते चुकून झालेलं आहे. वुमनचं अनेकवचन आहे वुमेन.
हा शब्द वुमन, इथं वुमन पाहिजे, WOMAN वुमन, आणि त्याचं वुमनचं अनेकवचन वुमेन. ठीक आहे. तर पुढं आहे चाइल्ड. चाइल्ड म्हणजे लहान मूल. चाइल्डचं अनेकवचन होतं चिल्ड्रन. जेव्हा एकच लहान मुलं असतं तेव्हा आपण चाइल्ड म्हणतो, आणि जेव्हा अनेक मुलं असतात तेव्हा आपण म्हणतो चिल्ड्रन. आता चिल्ड्रनला चिल्ड्रन्स कधी नसतं बरं का. चाइल्डचं अनेकवचन हे चिल्ड्रन आहे. आता काही वेळा आपण काय करतो चुकून चिल्ड्रनचं पण अनेकवचन करतो, चिल्ड्रनच्या पुढे यस लावतो, चिल्ड्रन्स. हे चिल्ड्रन्स कधीच हा तो शब्दच नाही आहे इंग्लिशमध्ये. आता नंतर आहे टूथ. टूथ म्हणजे दात. जेव्हा एक दात असतो आपला तेव्हा असतं टूथ, आणि जेव्हा अनेक दात असतात तेव्हा होतं टीथ. तसंच फूट. फूट म्हणजे पाय. फूटचं अनेकवचन होतं फीट. माऊस. माऊसचं अनेकवचन होतं माईस. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊ. आता सिंग्युलर आणि प्लुरल दोन्हीसाठी एकच शब्द असतात कधी कधी. म्हणजे ते एकवचनामध्ये पण तोच शब्द असतो आणि अनेकवचनात पण तोच शब्द असतो, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. असे कोणते कोणते शब्द आहेत? डिअर. डिअर म्हणजे हरिण. डिअरला अनेकवचनाचा शब्द पण आहे डिअरच. हेअर. आपण एक केस असला तरी पण आपण काय म्हणतो? हेअर म्हणतो. आणि आपले सगळे पूर्ण केस असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? हेअरच म्हणतो. पोलीस. एक पोलीस असेल तरी आपण त्यांना पोलीस म्हणतो, आणि अनेक पोलीस असतील त्यांना पण आपण काय म्हणतो? पोलीस म्हणतो. पोलिसेस किंवा वगैरे असं काही नाही करायचं. हेअरला पण हेअर्स नाही करायचं. ठीक आहे. आता मासा. फिश. एक फिश असेल तर फिश, अनेक फिश असतील तरी फिश. याला चुकूनसुद्धा फिशेस करायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे शीप. शीप म्हणजे मेंढी. शेळ्या मेंढ्या माहीत आहेत ना, त्याच्यातली मेंढी. जेव्हा अनेक शीप असतात तेव्हा आपण शीप्स नाही करत, ते शीपच राहतं. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक आहे आपला जेंडर. जेंडर म्हणजे लिंग. आता लिंगाचे प्रमुख प्रकार दोनच आहेत, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. ठीक आहे. तसे चार प्रकार आहेत, पण आपण प्रमुख प्रकार दोन मानतो. जे उरलेले दोन आहेत ते आपण पुढे बघूच. दोन मुख्य प्रकार कोणते लिंगाचे किंवा जेंडरचे? तर मॅस्क्युलिन म्हणजे पुल्लिंग आणि फेमिनाईन म्हणजे स्त्रीलिंग. जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो तेव्हा आपण काय म्हणतो? त्याला पुल्लिंग म्हणतो, आणि स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्यांना आपण म्हणतो स्त्रीलिंग. आता पुल्लिंगामध्ये एक्झाम्पल कोणते कोणते आहेत? बॉय, मॅन, किंग, बल म्हणजे बैल, हॉर्स म्हणजे घोडा. ठीक आहे. तर त्याच्यात फेमिनिन काय काय बघा. आपण फेमिनिन एक्झाम्पलला त्याचेच लिंग बदलून घेतलेले आहेत. तिकडं पुल्लिंगचे स्त्रीलिंग केलेले आहेत. फेमिनिन म्हणजे स्त्रीलिंग. त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते? गर्ल, वुमन, क्वीन, किंग. इकडे किंग आहे, इकडे क्वीन, इकडं बल आहे. तर त्याचं हे काय होईल? स्त्रीलिंग काय होईल? काऊ, गाई. हॉर्स आहे इकडं, त्याचं स्त्रीलिंग काय असतं? मेर, घोडा, घोडी. हॉर्स, मेर. ठीक आहे. आता अजून एक प्रकार आहे बघा, न्यूटर म्हणजे नपुंसकलिंगी. आता पुस्तक असतं बघा. पुस्तकाला कोणतं लिंग असतं का? पुस्तकाला काय म्हणतो आपण? नपुंसकलिंगी म्हणतो, कारण त्याचं लिंग आपल्याला काही ओळखता येत नाही. त्याच्यामध्ये ना स्त्री जातीचा बोध होतो ना पुरुष जातीचा बोध होतो. बरोबर. बुक आहे, त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते? बुक आहे, टेबल आहे, पेन आहे, रिव्हर आहे. पण हे मराठीत असं असेलच असं नाही बरं का. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? ते बुक म्हणतो. ते बुक हे नपुंसकलिंगी आहे, बरोबर आहे मराठीत पण. पण टेबल जेव्हा म्हणतो आपण, टेबलला काय म्हणतो? तो टेबल म्हणतो. बरोबर. तो याचा अर्थ काय होतो? पुल्लिंगी होतो. पेन आहे तर काय म्हणतो आपण? तो पेन म्हणतो. ती पेन असं म्हणत नाही कधी, किंवा ती टेबल म्हणत नाही. बरोबर. त्यामुळे मराठीतलं ग्रामर थोडंसं वेगळं आहे. मराठीतलं जे लिंगाबद्दलच्या ज्या थोड्याशा कन्सेप्ट आहेत त्या वेगळ्या आहेत, आणि इंग्लिशमधल्या वेगळ्या आहेत.
आता जे दिलेले एक्झाम्पल आहेत ते सर्व काय आहेत, हे नपुंसकलिंगीमध्ये आहेत इंग्लिशमध्ये. आता रिवर आहे. रिवर हे मराठीमध्ये कसं होतं, ती नदी म्हणतो आपण. ती याचा अर्थ काय होतो, स्त्रीलिंगी होतो. पण इंग्लिशमध्ये ते काय आहे, नपुंसकलिंगीच आहे. ठीक आहे. आता पुढचा एक पार्ट आहे कॉमन जेंडर, सामान्य लिंग. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, चाइल्ड, स्टुडंट, बर्ड, पेरेंट्स. बरोबर. हे काय आहेत, कॉमन लिंग आहेत. आता आपण जेव्हा स्टुडंट म्हणतो तेव्हा, बरोबर, स्टुडंट जेव्हा म्हणतो आपण तेव्हा काय होतं, एक सामान्यपणे स्त्रीलिंग पण असू शकतं, पुल्लिंग पण असू शकतं, दोन्हीपैकी कोणीही असू शकतं. त्यामुळे त्यांना काय म्हणतात, सामान्य लिंग म्हणतात. चाइल्ड म्हणजे पुल्लिंग असू शकतं, स्त्रीलिंग असू शकतं, मुलगा असू शकते किंवा मुलगी असू शकते. बर्डमध्ये पण तसंच, पेरेंट्समध्ये पण तसंच, आई असू शकतात किंवा वडील असू शकतात. त्यामुळं हे जे नाव आहेत ते काय आहेत, सामान्य लिंग आहेत. हे असेच एक्झाम्पल तुम्हाला दिले आहेत बघा. हे एक्झाम्पल एकदा तुम्ही वाचून घेणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पलमध्ये बघा, पहिलं आहे बॉय. बॉयचं स्त्रीलिंगी किंवा फेमिनिन काय होतं, गर्ल, मुलगी. सन म्हणजे पुत्र किंवा मुलगा, त्याचं जर स्त्रीलिंगी काय होईल, डॉटर. मॅन, वुमन. हजबंड, वाईफ. अंकल, आंट. फादर, मदर. नेफ्यू, नीस. नेफ्यू म्हणजे पुतण्या, म्हणजे भावाचा मुलगा. माझ्या भावाचा मुलगा माझा कोण, पुतण्या. आणि माझ्या भावाची जर मुलगी असेल तर ती कोण, माझी पुतणी. ठीक आहे. ब्रदर म्हणजे भाऊ, भाऊचं फेमिनिन सिस्टर. मिस्टर, मिसेस. पोएट, पोएटेस. कवी आणि कवयित्री. ठीक आहे. ब्लॉक म्हणजेच बैल, ब्लॉक, काऊ. ग्रँडफादर, ग्रँडमदर. डॉग, बीच. किंग आणि क्वीन. पुढं आहे हॉर्स आणि मेअर. हे आपण एक्झाम्पल बघितलं होतं. हॉर्स म्हणजे घोडा, मेअर म्हणजे घोडी. प्रिन्स, राजपुत्र. प्रिन्सेस, राजकन्या. लायन, सिंह. लायनेस म्हणजे सिंह. हे लॉर्ड आणि लेडी. हे लॉर्ड म्हणजे आपण समजा एक भाड्याच्या घरात राहत आहोत, तर ते आपले घर मालक असतात ना, तर त्यांना आपण, जो मालक असतो, जो पुरुष असतो, त्याला आपण लॉर्ड म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि जर त्याची बायको जी असते, घराची मालकीन, तिला काय म्हणतो आपण, लेडीज म्हणतो, लेडी. आता टायगर म्हणजे वाघ. टायगरचं स्त्रीलिंग आहे टायग्रेस. गॉड म्हणजे देव. म्हणजे स्त्रीलिंगी म्हणजे त्याचं काय होतं, गॉडेस किंवा देवी. आता शेवट नंतर काय, गॅन्डर म्हणजे हंस पक्षी. त्याचं स्त्रीलिंग आहे गूज. त्यानंतर जेंटलमॅन आणि लेडी. हे असे एक्झाम्पल आहेत. हे तुम्हाला इथं जर वाचता येत नसतील तर मी आपल्या ग्रुपवरती हा फोटो टाकून देतो, जेणेकरून तुम्हाला ते वाचता येतील. आणि हे तुम्ही काय करायचे, पाठ करायचे आहेत, कारण ह्यांना काय नियम वगैरे काय नाहीत. ठीक आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.